Hello everyone. Today we will discuss commercial banks. Commercial banks, there are number of sources of financing short and medium term business requirements. Among these, commercial banks constitute the most predominant source. Commercial banks play significant role in corporate financing in India. Commercial banks, by introducing variety of deposit schemes tailored to individual depositors' need, mop up saving of people and make use of these savings to meet varied requirements of corporate enterprises. तर आपण नेक्स्ट आपण बघणार आहोत कमर्शियल बँक. तर आधी त्याच्या आधी आपण बघूया की कमर्शियल बँक कशाला म्हणतात. तर आपल्याला माहिती आहे की RBI जी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही सेंट्रल बँक आहे, म्हणजे बँकांची बँक म्हणून ती ओळखली जाते. आणि तिच्या अंडर इतर ज्या बँका असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये आपलं SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, HDFC असतील. तर यामध्ये या ज्या बँका आहेत याला आपण कमर्शियल बँक्स म्हणतो. आणि ह्या कमर्शियल बँक्स म्हणजेच या बिझनेस करण्याच्या हेतूने इस्टॅब्लिश केल्या जात असतात. आणि या कमर्शियल बँक्स आहेत या मात्र आपल्याला शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म बिझनेससाठी आपल्याला लोन प्रोव्हाइड करत असतात. ओके, म्हणजे त्याला आपण कमर्शियल बँक्स म्हणतो. म्हणजे कुठल्या बँका? स्टेट बँक म्हणजेच SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC अशा वेगवेगळ्या ज्या बँका आहेत त्यांना आपण कमर्शियल बँक म्हणतो. तर यामध्ये या बँका आपल्याला शॉर्ट आणि मिडियम टर्म बिझनेस रिक्वायरमेंटसाठी आपल्याला सोर्सेस म्हणजे फायनान्शियल सोर्स अवेलेबल करत असतात. त्याचप्रमाणे ह्या कमर्शियल बँक ज्या आहेत यांच्याद्वारे कॉर्पोरेट फायनान्ससाठी खूप महत्त्वाचं नियोजन आहे, महत्त्वाचं योगदान आहे. त्या कमर्शियल बँक कशासाठी इस्टॅब्लिश केलेल्या असतात तर याच्यामध्ये पीपलचं जे सेविंग असेल म्हणजे जे बिझनेसमॅन आहेत त्यांचं डे टू डे ट्रान्झॅक्शन असतं आणि त्यासाठी या कमर्शियल बँक महत्त्वाचं योगदान म्हणजे महत्त्वाच्या सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड करत असतात. कमर्शियल बँक्स असिस्ट कॉर्पोरेट एंटरप्राइजेस by granting term loans to companies, by subscribing to shares and debentures of companies, by underwriting the issue of securities of the company. तर ह्या कमर्शियल बँक असतात त्या कॉर्पोरेट एंटरप्राइजेससाठी काय काय करत असतात. इट मीन्स दे आर ग्रांटिंग टर्म लोन्स टू कंपनीज, कंपनीसाठी लोन प्रोव्हाइड करत असतात. बाय सबस्क्रायबिंग टू शेअर्स अँड डिबेंचर्स ऑफ कंपनी, त्याचप्रमाणे शेअर्स अँड डिबेंचर ऑफ कंपनीचे असतील त्यांना सबस्क्रायबिंग करायचं काम करतात. अंडर रायटिंग द इश्यू ऑफ सिक्युरिटीज ऑफ द कंपनी, त्याचप्रमाणे इश्यू ऑफ सिक्युरिटीज कंपनीच्या करायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा या सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. Commercial banks also play an important role in providing short-term finance. They have become primary source of financing working capital of the business. In India, primary source of financing working capital are bank credit and trade credit. त्या ठिकाणी कमर्शियल बँकसुद्धा अजून काय प्रोव्हाइड करत असतात तर शॉर्ट टर्म फायनान्ससुद्धा प्रोव्हाइड करत असतात. त्याचप्रमाणे या प्रायमरी सोर्स म्हणजेच जे वर्किंग कॅपिटल आहे त्या वर्किंग कॅपिटल बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रायमरी सोर्स आहे की ज्याद्वारे, कारण आपण कोणत्या बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपण जे बँकांकडून लोन घेतो ते प्रोव्हाइड करायचं काम कमर्शियल बँक करत असतात. त्यामुळं हा प्रायमरी सोर्स आहे. त्याचप्रमाणे याच्यामुळे आपलं वर्किंग कॅपिटल याच्यामध्ये म्हणजे इंडियामध्ये जर आपल्याला सोर्स ऑफ फायनान्सिंग ऑफ वर्किंग कॅपिटल असेल तर ते आपल्याला बँककडून क्रेडिट मिळत असतं किंवा मग ट्रेड क्रेडिट मिळत असतं. Banks have introduced many innovative schemes for disbursement of credit. They are follows. आपल्याला बँका कोणकोणत्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तर याच्यामध्ये आहे फर्स्ट वन, ती म्हणजे आपली ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आता ओव्हरड्राफ्टबद्दल आपण आधी बघूया. A company having current account with bank is allowed overdraft facility. The borrower can withdraw funds as and when needed. He is allowed to overdraw on his current account up to the credit limit which is sanctioned by bank. Within this stipulated limit, any number of drawings are permitted. Repayments can be made whenever required during the time period.
द इंटरेस्ट इज डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ ॲक्च्युअल अमाऊंट विथड्रॉन. म्हणजे याच्यामध्ये ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी बँक प्रोव्हाइड करत असतात. आता ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय ते आपण आधी बघूया. तर आपल्याला माहिती आहे की आपले घरचे जे हे असतात फॅमिली मेंबर्स, तर त्याचं प्रत्येकाचं बँकेत अकाउंट असतं आणि ते अकाउंट आपण कोणतं ओपन करत असतो, तर सेविंग अकाउंट आपण ओपन करत असतो. पण कायम लक्षात ठेवायचं की ही जी बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देत असते ती फक्त करंट अकाउंटवर देत असते. मग करंट अकाउंट कोणाचं असतं, तर जे बिझनेसमॅन असतात त्यांचं करंट अकाउंट असतं. कारण करंट अकाउंटमध्ये त्यांचं डेली विड्रॉ आणि डिपॉझिट करण्याची प्रोसेस चालू असते, म्हणजे डेली त्यांचं ट्रान्झॅक्शन होत असतं. मात्र सेविंग अकाउंटला आपल्याला ती फॅसिलिटी नसते, काही लिमिट्स असतात. मग याच्यामध्ये हे जे करंट अकाउंट आहे, या करंट अकाउंट बँक आपल्याला काय देत असतात, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देत असतात. म्हणजे याच्यामध्ये तो बिझनेसमॅन असेल तो त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कॅश ते डिपॉझिट करेल, पाहिजे तेव्हा विड्रॉ करू शकेल आणि त्यासाठी एक क्रेडिट लिमिट दिलेली असते आणि ती सँक्शन बँकेने केली असते आणि त्या विदिन त्या स्टिप्युलेटेड लिमिट असेल त्याच्यामध्ये मात्र ती जी ट्रान्झॅक्शन असेल ते कंप्लीट त्यांना करायचं असतं. म्हणजेच त्यामध्ये रीपेमेंट जे असेल तर त्या टाईममध्येच, त्या टाईम पिरियडमध्येच त्यांना कंप्लीट करायचं असतं. आणि याच्यामध्ये ज्यावेळी विथड्रॉ केलं जात असतं तर त्याच्यावर साहजिकच इंटरेस्ट बँक घेत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया कॅश क्रेडिट. It is also an important and popular form of financial aid. This form of credit is operated in same manner as overdraft facility. The borrower can withdraw amount from his cash credit account up to stipulated limit based on security margin. Cash credit is given against pledge of hypothecation of goods and or by providing alternative securities. Interest is charged on outstanding amount borrowed and not on the credit limit sanction. तर याच्यामध्ये सेकंड आपल्याला जी फॅसिलिटी दिली जाते ती आहे म्हणजे आपली कॅश क्रेडिट. तर या कॅश क्रेडिटमध्ये आपल्याला बँका आपल्याला कॅश क्रेडिट देत असतात. म्हणजेच आपल्याला क्रेडिटवर जसे आपल्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जाते त्याचप्रमाणे आपल्याला बँका क्रेडिट फॅसिलिटी देत असते. म्हणजे याच्यामध्ये जेव्हा आपण विथड्रॉ करत असतो तर त्याच्यामध्ये जरी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स नसेल तरीसुद्धा समजा आपण एखाद्या डिमांडमध्ये गेलो आणि तिथं आपल्याला कॅशची रिक्वायरमेंट असेल तर त्यावेळी कॅश रिक्वायर्ड असेल तर त्यावेळी आपल्याला क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डमध्ये जरी आपली कॅश संपलेली असेल तरी त्या एक कॅश क्रेडिटची एक लिमिट दिलेली असते. 40,000पर्यंत तुम्ही शॉपिंग करू शकता, परचेस करू शकता आणि त्यावेळी मात्र ती कॅश आपल्याला अवेलेबल होत असते. म्हणजे तेवढी आपण तुम्हाला क्रेडिटवर तुम्ही तेवढं शॉपिंग करू शकता आणि नंतर एक टाईम किंवा एक ड्यू डेट दिलेली असते. त्या ड्यू डेटमध्ये त्या आपल्या अकाउंटमध्ये तेवढे कॅश आपण डिपॉझिट करायचे असते, त्याला आपण कॅश क्रेडिट म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये एक स्टिप्युलेटेड लिमिट दिलेलं असतं आणि त्याच्यावर आपल्याला क्रेडिट फॅसिलिटी बँकेकडनं दिली जात असते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅश लोन्स. अंडर धिस द टोटल अमाऊंट ऑफ लोन इज क्रेडिटेड बाय बँक टू द borrower's account. Interest is payable on actual balance अंडरस्टँडिंग. म्हणजे याच्यामध्ये कॅश लोन जे आहेत याच्यामध्ये आपल्याला लोन क्रेडिटवर बँक देत असते आणि याच्यावर सुद्धा आपल्याला साहजिकच जो बॅलन्स असेल त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट बँक आपल्याकडनं घेत असते. त्याच्यानंतर डिस्काउंटिंग bills of exchange. The drawer of the bill, that is seller, can receive money from drawee, that is buyer, on due date or after the due date. Drawer can receive money before due date by discounting the bill with the bank. This is nothing but selling the bill to the bank. The bank gives money to drawers less than the face value of the bill. Thus, bill of exchange are trade bills. They are accepted by bank and cash is advance against them. तर नेक्स्ट आपल्याला जी डिस्काउंटिंग बिल ऑफ एक्सचेंज आहे ती बँक आपल्याला ही सर्विस प्रोव्हाइड करत असते. म्हणजेच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की ड्रॉवर आणि ड्रॉवी असे देर आर टू टाईप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, दॅट इज ड्रॉवर अँड
ड्रॉवे अँड थर्ड वन दॅट इज पे. तर याच्यामध्ये जो ड्रॉवर आहे ज्याला आपण सेलर म्हणतो आणि जो ड्रॉवी आहे त्याला आपण बायर म्हणतो. तर या दोघांमध्ये जेव्हा एखादं बिल म्हणजे जो सेलर आहे ड्रॉवरने ड्रॉवर बिल काढलेलं असतं तर त्याची ड्यू डेट असते की त्या ड्यू डेटमध्ये त्या बिलाचं पेमेंट त्याला करायचं आहे. मग अशा वेळी जर त्या ड्यू डेटमध्ये त्या बायरने म्हणजे ड्रॉवीनं ते बिलाचं पेमेंट केलं नाही तर त्यावेळी ते ड्रॉवर आहे ते बिल मात्र डिस्काउंटिंगसाठी बँकेमध्ये टाकू शकतं. तर त्याला आपण डिस्काउंटिंग बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतो. तर याच्यामध्ये एक प्रकारे तो ड्रॉवर ते बिल बँकेला काय करतं सेल करत असतं आणि मग यामध्ये बँक काय करत असते ती जी बिलाचं पेमेंट आहे ती बँक करत असते म्हणजे ती कॅश किंवा जो मनी आहे तो ड्रॉवरला दिला जात असतो. पण त्या बिलाची जी फेस व्हॅल्यू असेल त्याच्यापेक्षा कमी किमतीला बँक कॅश पेमेंट करत असते. त्यालाच आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणतो आणि ते बिल ऑफ एक्सचेंज म्हणजेच त्याला आपण ट्रेड बिल म्हणतो आणि हे बिल बँकेकडनं ॲक्सेप्ट केले जाते आणि त्याला त्याबदली कॅश दिली जात असते. पण ही मात्र बिलाच्या फेस व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीने दिली जात असते. त्याला आपण डिस्काउंटिंग बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजे ह्या कमर्शियल बँक आहेत त्या आपल्याला कुठल्या कुठल्या तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज, कॅश क्रेडिट, कॅश लोन्स आणि डिस्काउंटिंग बिल ऑफ एक्सचेंज अशा 4 काय करत असतात सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. आणि कमर्शियल बँक कुठल्या कुठल्या आहेत तर आपण बघितल्या SBI, HDFC, बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र ह्या कमर्शियल बँक आहेत आणि या कमर्शियल बँकांसाठी या बिझनेसमॅन त्या अकाउंटमध्ये करंट अकाउंट ओपन करत असतात आणि या करंट अकाउंटवर मग ह्या फॅसिलिटी देण्याचं काम या कमर्शियल बँक करत असतात. ओके. नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचं तो म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन याच्यामध्ये फर्स्ट industrial policy was declared in 1948 for rapid industrial development in the country. The central government and state government have established special financial institutions for providing industrial finance. These institutions provide medium and long-term finance. The assistance of these institutions has become important for new companies as well as going concern. तर नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तर इंडस्ट्रियल पॉलिसी जी आहे ती डिक्लेअर केली गेली 1948मध्ये. कशासाठी तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे आपल्या कंट्रीची ती रॅपिडली होण्यासाठी पहिल्यांदा 1948मध्ये ही इंडस्ट्रियल पॉलिसी राबवली गेली. याच्यामध्ये या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोघं मिळून एक स्पेशल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड करतात किंवा इस्टॅब्लिश करतात आणि त्यानुसार आपल्याला इंडस्ट्रियल फायनान्स या बँका करत असतात. म्हणून आपण याला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट पण असतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या दोन्ही गव्हर्नमेंटनी एकत्रितरित्या काय केलेलं असतं की फायनान्स करण्यासाठी या इन्स्टिट्यूट एकत्र आलेले असतात. दीज इन्स्टिट्यूट्स प्रोव्हाइड मीडियम अँड लाँग टर्म फायनान्स. आणि मग ह्या इन्स्टिट्यूट ज्या आहेत किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्या काय करतात मीडियम आणि लाँग टर्म आपल्याला फायनान्स करतात. तर याच्यामध्ये इंडियामध्ये कुठल्या कुठल्या बँक ज्या आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट बँक्स आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन आहेत, स्टेट लेवल इन्स्टिट्यूशन आहेत. तर पहिलं जे फायनान्शियल डेव्हलपमेंट बँक्स आहेत त्याच्यामध्ये IDBI, IFCI, ICICI, SIDBI, IRBI या बँका येतात. त्याचप्रमाणे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये RCTC, TDICI, TFCI, त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशनमध्ये LIC, UTI, GIC आणि स्टेट लेवल इन्स्टिट्यूशनमध्ये SFC, SIDC. तर आपण वन बाय वन कुठल्या कुठल्या बँक आहेत त्याचे लॉंग फॉर्म पण बघणार आहोत. तर पहिली जी डेव्हलपमेंट बँक आहे याच्यामध्ये येते ती IDBI बँक. याच्यामध्ये IDBI म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्याचप्रमाणे IFCI म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. त्याचप्रमाणे ICICI इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. SIDBI म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. IRBI म्हणजेच इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया. तर ह्या आहेत आपल्या डेव्हलपमेंट बँक्स. फक्त एवढंच आपल्या त्याची फक्त कोणकोणत्या बँक आहेत तेच दिलेत. त्याच्यानंतर फायनान्शियल बँक्स आहेत त्या म्हणजेच RCTC म्हणजेच रिस्क
Capital and Technology Finance Corporation Limited, TDICI Technology Development and Information Company of India Limited, TFCI Tourism Finance Corporation of India Limited. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन इन इंडिया. आणि स्टेट लेवल इन्स्टिट्यूशन आहेत SFC म्हणजे स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, SIDC स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर ह्या ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन आहेत किंवा ज्या बँक्स आहेत, ह्या बँक आपल्याला काय प्रोव्हाइड करत असतात? टू प्रोव्हाइड टर्म लेंडिंग फॅसिलिटीज, टू सबस्क्राईब टू शेअर्स अँड डिबेंचर्स, टू अंडरराईट द इश्यू ऑफ सिक्युरिटीज, टू लेंड मनी, टू गॅरंटी टर्म लोन्स रेज बाय कंपनी. म्हणजे याच्यामध्ये सेंट्रल लेवल आणि स्टेट लेवल हे गव्हर्मेंट एकत्र येत असतात. मग त्यामध्ये या ज्या इंडस्ट्रीयल बँक्स आहेत त्या प्रोव्हाइड आपल्याला वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत या संदर्भात इंडस्ट्रीयल रॅपिडली होण्यासाठी, इंडस्ट्रीयल ग्रोथ होण्यासाठी, तर त्यामध्ये आपल्याला लेंडिंग फॅसिलिटीज त्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज देत असतात. त्याचप्रमाणे शेअर्स अँड डिबेंचर्स आहेत ते सबस्क्राईब करण्यासाठी, म्हणजेच या कंपन्या शेअर्स आणि डिबेंचर्स इश्यू करायचं काम करत असतात. त्याचप्रमाणे सिक्युरिटीज आहेत त्याला इश्यू करत असतात, आपल्याला लेंडिंग मनी करत असतात. आणि याच्यामध्ये टर्म लोनसुद्धा काही दिल्या जात असतात. कंपनीचं म्हणजेच फायनान्स करायचं असेल किंवा रेस कॅपिटल करायचं असेल तर त्याची गॅरंटी ही टर्म लोन्समध्ये देण्याचं काम या बँका करत असतात. नेक्स्ट आपला लास्ट पॉईंट आहे या लेसनचा, तो म्हणजे ट्रेड क्रेडिट. तर याच्या आधी आपण बघितलं की बँक क्रेडिट आपल्याला बँक देत असते आणि ट्रेड क्रेडिट पण देत असते. सो व्हॉट इज ट्रेड क्रेडिट? No business can be run without credit. Credit is the soul of business. Trade credit financing is major source of short-term financing. Manufacturers, wholesaler and supplier of goods or materials are called trade creditors. They sell tangible goods to other business concern on the basis of deferred payment, that is future payment. Credit is extended by these business concern with an intention to increase their sales. The business firm extend credit also because of custom that has been built up over time. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ट्रेड क्रेडिट. तर ट्रेड क्रेडिट म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठलाही बिझनेस असेल तो आपला रन करायचा असतं, विदाउट क्रेडिट आपला बिझनेस रन होऊ शकत नाही. तेव्हा क्रेडिट इज द सोल ऑफ बिझनेस. आणि याच्यामध्ये या ट्रेड क्रेडिटद्वारे आपल्याला शॉर्ट टर्म फायनान्स केलं जात असतं. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, होलसेलर आहेत किंवा सप्लायर जे आहेत गुड्स आणि मटेरियल्सचं, तर त्याला आपण ट्रेड क्रेडिटर्स असं म्हणतो. तर हे काय करत असतात? त्यांचे जे टँजिबल गुड्स आहेत, तर टँजिबल गुड्स इट मीन्स विच कॅन बी सीन. ओके. मग याच्यामध्ये हे जे क्रेडिटर्स आहेत, ट्रेड क्रेडिटर्स आहेत, ते आपल्याला काय करत असतात? त्या बिझनेससाठी लागणारं डिफर्ड पेमेंट करायचं काम करत असतात, म्हणजे देण्याचं. मग याच्यामध्ये फ्युचर पेमेंट क्रेडिट असेल, बिझनेस कन्सर्नसाठी लागणारं जर क्रेडिट हवं असेल तर त्याप्रमाणे आपल्याला क्रेडिटवरच आपल्याला फायनान्स करायचं काम करत असतात आणि त्यामुळे आपण सेल तो आहे तो इन्क्रीज करू शकतो. त्याचप्रमाणे ट्रेड क्रेडिट इज नॉट कॅश लोन. इट रिझल्ट्स फ्रॉम अ क्रेडिट सेल ऑफ गुड्स सर्व्हिसेस विच हॅज टू be paid at the future date after the sale take place. In other words, when goods are delivered by suppliers to customer and the payment is made after some time, it is called as trade credit. Trade credit म्हणजेच काय? आपल्याला एक प्रकारे जो आपल्याला माल विकायचा आहे तो आपल्याला क्रेडिट बेसिसवर दिला जात असतो. म्हणजे ठराविक पिरियड नंतर आपल्याला त्याचं पेमेंट करायचं आहे. आपल्या खिशात जर पैसे नाही आहेत तरीसुद्धा आपल्याला तो माल अवेलेबल केला जात असतो आणि जेव्हा तुमचं माल सेलिंग होतं तेव्हा त्याचं आपल्याला पेमेंट करायचं असतं. पण ट्रेड क्रेडिट म्हणजेच कॅश लोन नाही. तर याच्यामध्ये क्रेडिट हे आपल्या गुड्स आणि सर्व्हिसेसवर दिलं जात असतं आणि जे फ्युचर डेट असेल त्या फ्युचर डेटमध्येच आपल्याला त्याचं पेमेंट करायचं असतं. त्याला आपण ट्रेड क्रेडिट असं म्हणतो. इन डिस्ट्रीब्युटिव्ह ट्रेड this kind of credit has great significance. The small retailers to large extent rely on obtaining trade credit from supplier. It is an easy kind of credit which can be obtained without signing any debt instrument. It is
readily available and it is cheap method of financing. Suppliers sell goods and willingly allow 30 days or more for bill to be paid. They even offer discount if bills are cleared within a short period such as 10 days or 15 days. The term of trade credit are not rigid. तर जे डिस्ट्रीब्युटिव्ह ट्रेड आहे त्याच्यामध्ये मात्र या ट्रेड क्रेडिट सगळ्यात महत्त्वाचं रोल प्ले करत असतं. म्हणजे जे स्मॉल रिटेलर आहेत ते लार्ज लेवलचे जे एक्सटेंड ट्रेड क्रेडिटर्स आहेत, सप्लायर आहेत, त्यांनाही ट्रेड क्रेडिट फॅसिलिटी दिली जात असते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक सायनिंग डेप्ट इन्स्ट्रुमेंट केलं जात असतं आणि ही एक चीप मेथड फायनान्सची आहे. यामध्ये सप्लायर ज्यावेळी सेल गुड्स करत असतो तेव्हा 30 डेज किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस त्याला क्रेडिट दिले जात असतं आणि त्या बिलाचं पेमेंट आपल्याला त्या पिरियडमध्ये करायचं असतं आणि तो शॉर्ट पिरियड असतो. तो कधी 10 डेज किंवा 15 डेजच्या बेसिसवर सुद्धा ट्रेड क्रेडिट दिलं जात असतं. तर हे आपण सेकंड लेसन जो आपला सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स तो आपला इथे आता कंप्लीट होते. नेक्स्ट आपल्याला शेअर्स अँड डिबेंचर्समध्ये कोणकोणते डिफरन्स आहेत, कशाला शेअर्स म्हणतात आणि डिबेंचर्स म्हणतात, हा अतिशय इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे किंवा आपण त्याला डिफरन्स विचारले जातात एक्झाममध्ये. तर हा शेअर्स आणि डिबेंचर्स, त्याचप्रमाणे इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, हा पण डिफरन्स विचारला जातो एक्झाममध्ये. ओन कॅपिटल, बॉरोड कॅपिटल. तर या पद्धतीने आपला हा जो लेसन सेकंडवाला टॉपिक आहे तो आपला इथे कंप्लीट झालेला आहे. आपण नेक्स्ट जो थर्ड लेसन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही एक लक्षात घ्यायचं की याचे जे पूर्ण आपला स्टडी आहे त्यासाठी काही SP सुद्धा मी तुम्हाला स्मार्ट कोड देणार आहे, OC सुद्धा दिलेले आहेत. तर त्याचं तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.